हाय. तर कधी ह्या परमेश्वराला थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण सकाळी उठल्यापासनं आता घरामध्ये पोहोचून आता जेवणं खावणं संध्याकाळचे करूनसुद्धा आता अंथरुणात पडायची वेळ आली आणि मोबाईल हातामध्ये घेतला की रील्सवर रील्स बघत कधी झोप लागते कळत नाही. मग ह्याला थँक्यू कधी म्हणणार? कारण एक एक सेकंड या 24 तासात त्याने आपल्याला सांभाळलेलं असतं. घरात सांभाळलेलं असतं, गॅसजवळ सांभाळलेलं असतं, दारात सांभाळलेलं असतं, प्रवासात सांभाळलेलं असतं. आपण गाड्या घोड्यांनी येतो जातो तिथे यांनी आपली रक्षा केलेली असते. दिवसभर कामांमध्ये चुका होऊ नये तिथे यांनी आपल्याला सावध केलेलं असतं. सगळीकडे आपली वावा मिळवण्यात हा लागलेला असतो. आणि मग अशा परमेश्वराला आपण कधी थँक्यू म्हणणार, कधी शुक्रिया करणार त्याला शुक्रिया करायचा आहे. कारण थँक्यूच म्हणायचं आहे. कारण एक एक श्वास तो आपल्याला सांभाळतो आहे. ह्या जगामध्ये दुःख इतकं भरलेलं आहे की मरणाऱ्यांची संख्या तर आल्या दिवसाला 10 लाख लोक मरत आहेत. डॉक्टरांचं सांगणं आहे असं की 10 लाख संख्येने माणसं रोज आल्या दिवसाला मरत आहेत. मग त्याच्यातून मला आला दिवस मिळतो आहे, मुलाबाळांची तोंडं बघायला मिळत आहेत, श्वास घ्यायला मिळतो आहे, दिवसभराची धावपळ करायला मिळते, संसारासाठी वेळ द्यायला मिळतो आहे, पोरांसाठी सुखदुःखांमध्ये त्यांच्या सहभागी व्हायला वेळ मिळतो आहे. किती उपकार ह्याचे. त्या 10 लाख लोकांमध्ये यांनी माझी निवड नाही केली. नाहीतर मग काय असतं, एकदा हे डोळे झाकले आणि हा आत्मा निघून गेला की सगळे विषय मिटलेले आणि संपलेले असतात. म्हणून हा श्वास घ्यायला मिळतो आहे, दुनिया बघायला मिळते, आनंद घ्यायला मिळतो आहे, जगायला मिळतं आहे. थँक्यू म्हटलंच पाहिजे. जो थँक्यू न म्हणता झोपतो आहे ना तो अक्षरशः याच्याबरोबर बेमानी करतो आहे. मग तुमची भक्ती कोणावरही असू द्या, कृष्ण कोणावरही तुमची भक्ती असू द्या, फक्त त्या रूपामध्ये ज्यालाही तुम्ही मानता त्या रूपामध्ये त्याला थँक्यू म्हणा. कारण तो पण त्याच रूपामधून, त्यालाही माहिती आहे की ह्या रूपातूनच तू मला ओळखतो आहेस, त्या रूपातूनच तो तुम्हाला आशीर्वाद देतो, सांभाळतो, तुमचा लाड करतो, तुमच्यावर प्रेम करतो, तुम्हाला सांभाळतो, तुमच्या घरदाराला सांभाळतो, तुमच्या मुलाबाळांची रक्षा करतो, त्यांना सांभाळतो. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तुमच्या मुलाबाळांवरही तो प्रेम करतो. थँक्यू तर बनतो. एक थँक्यू याला मनापासून करायचा. आणि बाबा, दिवसभर जेवढं तू सांभाळलं आहेस आणि सांभाळतो आहेस हे फक्त तूच सांभाळू शकतो.